राजकारणात तेच लोक यशस्वी होतात ज्यांचा वैचारिक पाया समाजकारणाचा आहे। राजकारण हे त्यांनाच अजिंक्य करतं ज्यांच्या पाठीशी भक्कम जनाधार आहे। या निकषावर गोव्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात एका ज्येष्ठ नेत्याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल। ते नेतृत्व म्हणजे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापसिंह राणे। गोव्याच्या अतिशय संवेदनशील आणि ज्वलंत राजकारणात सलग 5 दशकं आपला करिश्मा कायम ठेवणारं हे नेतृत्व आजही गोवा राज्याच्या प्रगतिशील वाटचालीसाठी कार्यरत आहे। आपल्या 50 वर्षांच्या नेत्रदीपक वाटचालीत त्यांनी एखाद्या महानायकाप्रमाणे अनेक भूमिका यशस्वीरित्या साकारल्या, जनतेच्या मनात आपलं स्थान अढळ ठेवलं आणि आजही इथल्या राजकारणाला दिशा देण्याचं काम ते अविरतपणे करतायत। असं म्हणतात, सोचने वालों की दुनिया, दुनिया वालों की सोच से अलग होती है। होय, आदरणीय प्रतापसिंह राणे यांची वाटचाल ही तशीच आहे। पुण्यासारख्या शिक्षणाच्या माहेरघरात घेतलेलं शिक्षण, तसंच परदेशात आधुनिक शिक्षणाचे धडे घेतल्यानंतर ते राजकारणात येतील असं कोणाला वाटणारही नाही। परंतु त्यावेळचं लोकनेतृत्व आणि गोव्याचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय भाऊसाहेब बांदोडकर यांच्या प्रेरणेमुळे ते राजकारणात आले। मगो पक्षाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला प्रारंभ केला। त्यांनी विधानसभेत पहिल्यांदा प्रवेश केला तो दिवस होता 24 मार्च 1972। हा केवळ आमदारकीचा प्रवेश नव्हता, तर पुढे मंत्री म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली। जनसामान्यांशी थेट संबंधित खात्यांची जबाबदारी त्यांच्याकडे होती। विशेष म्हणजे मंत्रिपदाची शपथ त्यांनी मराठी भाषेतून घेतली होती। या निवडणुकीत भाऊसाहेबांनी त्यांना 70 मतदारसंघातून उमेदवारी दिली होती। 70चं आणि प्रतापसिंह राणे यांचं खूप जवळचं नातं आहे। राज्याच्या राजकारणात आजही या अतूट नात्याचा आवर्जून उल्लेख केला जातो। 70तली जनता आजही हृदयापासून प्रतापसिंह राणे यांना आपला नेता मानते, तर राणे यांनीही जनतेला कधी अंतर दिलं नाही। या नात्यापुढे पक्ष, सत्ता, राजकारण या बाबी आजही गौण आहेत। याच जनतेच्या पाठिंब्यावर हे नेतृत्व राज्याच्या राजकारणात आपल्या कर्तबगारीने चमकलं। भाऊसाहेबांच्या मृत्यूनंतर मात्र त्यांनी नवी वाट शोधली। गोव्याचं राजकारणही कुठेतरी राष्ट्रीय प्रवाहात यायला हवं, या भूमिकेतून त्यांनी काँग्रेस पक्षाचा विचार स्वीकारला। 7 मे 1977 रोजी त्यांनी मगो पक्षाचा राजीनामा दिला आणि मंत्रिपदाचा राजीनामा दिला 10 मे 1977 रोजी। केवळ राष्ट्रीय भूमिकाच नव्हे तर पक्षांतर्गत वादाची पार्श्वभूमीही यामागे होती। पक्षाचे निर्णय हे कधीही व्यक्ती पातळीवर घेतले जाऊ नयेत। पक्ष चालवण्यासाठी सामूहिक निर्णयांची गरज असते, अशी त्यांची विचारधारा होती। त्यांचा हा निर्णय पुढे काळाने योग्य ठरवला आणि देशभर काँग्रेसचा पराभव झाला असतानाच 1977च्या निवडणुकीत प्रथमच काँग्रेसला गोव्यात तब्बल 10 जागा मिळाल्या। सुरुवातीला आमदार, नंतर मंत्री आणि आता विरोधी पक्ष नेता म्हणून भूमिका त्यांच्या वाट्याला आली होती। शिक्षणाच्या निमित्तानं सुरुवातीला ते बाहेर असले तरी सामान्य जनतेच्या प्रश्नांवर त्यांचा अभ्यास होता। त्यांच्या प्रश्नांविषयी तळमळ होती। मंत्री म्हणून काम करण्याचा प्रशासकीय अनुभव होता। त्यामुळेच विरोधी पक्षनेता म्हणून सामान्य जनतेच्या प्रश्नांवर त्यांनी सभागृह दणाणून सोडलं। याचा थेट परिणाम नंतर दिसून आला। पुढे तत्कालीन मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांचं सरकार मुदतीपूर्वीच कोसळलं। काही राजकीय घडामोडी घडल्या, राष्ट्रपती राजवट लागू झाली। त्यानंतरचा काळ मात्र प्रतापसिंह राणे यांचा होता। नंतर झालेल्या निवडणुकीत ते गोव्याचे मुख्यमंत्री झाले। त्यावेळची निवडणूक राणे यांनी इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली नव्हे तर अर्स काँग्रेसमधून लढवली होती। त्यांना 22 पैकी 20 जागा मिळाल्या। एका अधिवेशनानंतर अर्स काँग्रेस इंदिरा काँग्रेसमध्ये विलीन झाली। 12 फेब्रुवारी 1980ला राणे यांनी हे सरकार आता इंदिरा काँग्रेस सरकार असल्याची घोषणा केली। त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही। सलग 16 वर्षे त्यांनी अबाधितपणे आपलं वर्चस्व कायम राखलं। देश पातळीवरच्या अनेक मोठ्या घडामोडी घडत असतानाही त्याला समर्थपणे तोंड देत राज्यात एक लोकाभिमुख सरकार देणं ही फार मोठी बाब होती। गोव्याच्या राजकीय इतिहासात याची सोनेरी अक्षरांनी नोंद आहे। नंतरच्या काळात तर त्यांनी सभापती म्हणूनही काही काळ काम पाहिलं। बिना संघर्ष कोई महान नहीं होता, बिना कुछ किए जय जयकार नहीं होता, जब तक नहीं पड़ती
हथौड़े की चोट, तब तक कोई पत्थर भी लोगों के लिए भगवान नहीं होता। होय, राजकारणाची वाट ही त्या काळी आजच्यापेक्षाही खूप बिकट होती। संकट अनेक येत होती। प्रतापसिंह राणे यांच्या वाटचालीतही असे अनेक अडथळे आले, परंतु ज्याच्या मागे जनशक्ती असते त्याला कोणीच रोखू शकत नाही। 70तल्या लोकांनी सुरुवातीपासूनच दिलेली ताकद प्रतापसिंह राणे यांच्या राजकारणाची खरी एनर्जी होती। त्याला जोड मिळाली ती त्यांच्या अभ्यासाची, अथकपणे कार्यक्षमतेची, अचूक निर्णय क्षमतेची, तसंच गोमंतक आणि कोकणी माणसाचा स्वाभिमान कोणतीही किंमत मोजून टिकवण्याच्या त्यांच्या भूमिकेची। कोकणी माणूस कुठेही गेला तरी त्याची मान स्वाभिमानानं ताठ असायला हवी, तो कुणासमोर झुकता कामा नये, अशी भूमिका ते जाहीरपणे सभागृहातही मांडत। केवळ त्यांनी भूमिकाच मांडली नाही, तर गोव्यात अनेक महत्त्वाचे प्रकल्प त्यांच्याच काळात उभारले गेले। आपल्या भूमिकेला वैचारिक बैठकीचा पक्का पाया असेल तर राजकीय गोंधळातही नेतृत्वाची वाटचाल नेहमी यशस्वी राहते। प्रतापसिंह राणे हे असंच नेतृत्व आहे। म्हणूनच राजकीय वाटचालीत वाट्याला आलेल्या सर्वच भूमिका त्यांनी तितक्याच ताकदीनं यशस्वीपणे साकारल्या। इतकंच नव्हे तर थेट जनतेकडून त्याची पोचपावती त्यांना मिळाली। असं भाग्य क्वचितच एखाद्या राजकीय नेतृत्वाच्या वाट्याला येतं। या सुवर्ण महोत्सवी वाटचालीबद्दल विधानसभेत त्यांचा झालेला सत्कार हा गोव्याच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीतला सोनेरी क्षण म्हणावा लागेल। राजकारणातल्या या महानायकाच्या वाट्याला जनतेचं तेच प्रेम आलंय जे एखाद्या अभिनेत्याची भूमिका संपल्यावरही टाळ्यांच्या गजरात आसमंतात सतत ऐकू येतं। या नेतृत्वाकडून नव्या पिढीनं जरूर देणं घ्यावं ते जनसामान्यांशी असलेल्या त्यांच्या अतूट नात्याचं, त्यांच्या अभ्यासपूर्ण कारकिर्दीचं आणि कोकणी माणसाच्या स्वाभिमानी बाण्याचं। 5 दशकांच्या या वाटचालीचा गौरव याच शब्दात करूया, न थके कभी पैर, न थके कभी पैर, ना कभी हिम्मत हारी है। हौसला है जिंदगी में, हौसला है जिंदगी में कुछ कर दिखाने का, इसलिए अभी भी सफर जारी है, इसलिए अभी भी सफर जारी है।